तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही सगळे चांगले आहात, आशा आहे. तर मी पण चांगला आहे आणि आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर मी आलो बागेत चक्कर मारण्यासाठी सकाळ सकाळ, म्हणजे थोडी दुपार झाली, आता 12-1 वाजले असेल. तर आलो चक्कर मारण्यासाठी, म्हणजे कुठं काय झालं आहे का बिलं. काल वारं सुटलं होतं ना संध्याकाळचं, पहाटं नाही तरी 4च्या आसपास पण नाही, संध्याकाळी बघा 6 ते 7च्या दरम्यान वारं सुटलं होतं. मग त्याच्यामध्ये काहीच्याही सरकले ते बघा, इथं बघू शकता तुम्ही. बघा ही रशी कुठं तिथं होती, ती कुठे गेली, हो का इकडं आली, ढिल्ली झाली सगळी. तर आलं तर सगळं कामे झालेलं आहे इथलं. आता जाऊया घरी आपण. आणि मित्रांनो, आपण बघा ही झाडं छाटली होती का नाही, ही बघा कशी फुटायला लागली ती आता. फक्त ही थोडे दिवस फुटायची थांबावी, नाहीतर काय खरं नाही. नाहीतर फळांची साईज होण्याच्या ऐवजी झाडांचीच ग्रोथ होईल, असं होईल. इथं बघा फळं दिसले. तर जा घरी, तुम्हाला दाखवतो आपल्या मावश्या म्हणजे गाई. ओके, कुठं सरकलं, हे इथं आहे ते तिकडं आहे, त्याच्यामुळे तर कागद खाली येते बघा. त्याच्यामुळे तर उचलले बघा तिकडचं पाय, वर गेला बघा कागद. आता डोक्याला लागतोय का माझ्या, एवढा वर गेला कागद. तर असं सगळ्या पद्धतीने कागद वर घेतला आहे. सकाळ सकाळ जावं करून यावं म्हणलं काम. तर जाऊया घरी, दाखवतो मावश्या. आणि मी आज खास माहिती देणार आहे तुम्हाला. तर कोणती माहिती, तर कपिलाविषयी माहिती. आपण कपिलाला कुठून आणलं, किती लहान असताना आणल्यानंतर ना कपिला कशी होती, आणि तिची किती वेत झालीत, आणि पहिल्यांदा काय मुलगा झाला का मुलगी, दुसरं आत्ता काय झालं आहे, मुलगा झाला की मुलगी झालं आहे, आणि बरीच माहिती सांगणार आहे कपिलाविषयी. तर तुम्हाला सांगतो, आधी कपिला दाखवतो मग सांगतो. चाललो आहे घरी, आलो आहे घरी. इथं बघा महाकाल म्हणजे कपिलाचं पोरग आहे. कसं आहे महाकाल. पाणी संपलं काय, संपलं पाणी दिसतंय. मित्रांनो, एवढ्याशा जागेतनं जायला लागतंय, कारण की इथं गेट उघडलं नाही, सगळ्या मावश्या बाहेर पळतील बागत. इथं बघा कपिला कप्प. मित्रांनो रेडी कुठं आहे, रेडी ए रेडी, इकडे 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 तू आलीच बघा. मित्रांनो रेडी, काय करते तू इथं, पाणी पिले का, पाणी पिले का. मित्रांनो ह्याचं केस काय चालू आहे, हो शेंडी वाटतंय, शेंडी माझी. ऐ कानात जीभ घातली. रेडे, तू असलं काय करू नको, सांगतोय मला, तू चाटू नको. हे महाकाल आहे आपलं, बघा हे महाकाल साहेब एवढं बेकड आहे, तर गेलंच बघा माझ्या कानाला चाटून, शेंडी चाटून गेलं माझं. इथं बघा गप्पो. आणि तर रेडी. तर तुम्हाला देतो सगळ्या गायींची माहिती, कपिला सहित सगळ्या गायींची माहिती सांगतो तुम्हाला लगेच. तर इथं बघू शकता, हे आहे कपिला. तर हिला आणलं होतं आपण, कधी आणलं होतं, तर मला वाटतं 2022च्या 21-22ला आणलं होतं, 21-22ला. तर काय झालं होतं, एक जण व्यापारी होता, तर त्यानं दुसरीकडून आणलं होतं पैशामध्ये. तर त्यांनी आणलं होतं, मला वाटतं त्यांनी 2000 रुपयाला आणलं होतं, आणि ती चाललं होतं, त्यांनी विकलं होतं ती. आता तुम्हाला सांगू शकत नाही कशाला विकलं होतं ते. तर ते विकलं होतं त्यांनी कपिलाला. वासरू आहे ना, म्हणजे कपिला बारकीच होती त्यावेळेस. महाकाल एवढी होती बघा त्यावेळेस, महाकालपेक्षा लहान होती, एवढीच होती. तर हिला आणताना आपण 1 किलोमीटरवरून पळवत आणलं होतं. तर पळवत आणलं असताना नंतर ना त्यांनी विकलं होतं. तर त्यांच्याकडून आपण नुसते, त्यांची डील झालीच होती, तर त्यांच्याकडून आपण निव्वळ 1100 रुपयाला विकत घेतलं होतं त्यांच्याकडून हे कालवड. म्हणजे कपिलाला आपण विकत घेतलं होतं त्यावेळी 2022ला, 21-22ला. तर नंतर ना आणला आपण, आणि तिला पहिल्यांदा लावली म्हणजे गर्भधारण झाली, आणि नंतर ना तिला काय झालं, एक वासरू झालं, म्हणजे गाईच झाली तिला, म्हणजे कालवड झाली. आणि नंतर ना काय झालं, एक माळकरी माणूस होता, त्यांनाच आपण ती दिली सांभाळण्यासाठी. तर त्यांच्यापाशी आता आहे कालवड. तिचं नाव आपण काय ठेवलं होतं, पप्पी नाव ठेवलं तिचं, पप्पी. आणि आता नंतर ना त्यांना झाले आहे हे खोंड, दुसऱ्यांदाच झाले, 2च इथं झाले तिचे. दुसऱ्यांदा वेलेली आहे कपिला. हे शांत बसा की, माहिती सांगतोय की मी. ही गाय वाटते बघा मित्रांनो, ही. तर दुसऱ्यांदा तिला महाकाल झालं, म्हणजे खोंड झालं, त्यांचं नाव महाकाल ठेवलं आपण. आणि मित्रांनो, कपिला पहिल्यांदा एवढी चांगली होती ना दिसायला, तुम्हाला मी व्हिडिओ टाकतो मध्ये ती, एकदम असं स्टंट केलेला. तर आता माझ्यापाशी तो व्हॉईसमध्ये व्हिडिओ आहे,
तर मी विदाऊट वॉलचं टाकतो. तर मित्रांनो ही पहा कपिला जुनी. तर एवढी गुबरी होती बघा, कशी स्टंट करते. पहिल्यांदाच तिला सोडलं होतं ओपन गोट्यामध्ये आपण, आणि त्यामुळं तिला असं उड्या मारू वाटत होत्या, पाय मोकळं होत होतं, त्याच्यामुळं ती असं करत होती. पण गुबरी किती आहे बघा, तब्येत ही चांगली आहे बघा तिची, असं वाटतंय मला. तर एवढी कपिला गुबरी होती ना दिसायला, आणि ओपन गोट्यात आल्यापासून महाकाल काय करतं, सारखं पेतं त्याला, जेव्हा भूक लागेल तेव्हा पेतं, त्यामुळे ती सारखं चिटून चिटून त्याला ती खराब झाली कपिला, आणि महाकाल सुधारले ते, असं झाला विषय. आता महाकाल आहेत ना, त्याच्यामुळे तसं होतं आहे तिला. तर आता आपण महाकालला नाही तर कपिलाला दोनापैकी एकीला गोट्यात बांधायचं ठरवलेलं आहे. बघा गोट्यात बांधणार आहे ते, कोणाला तर दोघीपैकी एकीला गोट्यात बांधायचं. नाही तर मित्रांनो कपिला, आता मी दाखवलं का नाही व्हिडिओ कसा होता तो, बघा कपिला सगळी हटकुळी झाली, सगळी हटकुळी रेडीमुळे झाली बघा, ही सगळी हटकुळी झाली आहे बघा. सगळी कपिला अशी झाली, खराब झाली आहे, कारण की महाकाल जेव्हा पाहिजे तेव्हा पेतं ते त्यांना. नाहीतर कपिला अशीच, कपिलाच्या मांड्या ही सगळ्या अशा गुबऱ्या होत्या बघा, अशा गुबऱ्या होत्या. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कपिला कशी होती, ती लय भारी होती कपिला मित्रांनो. कपिला इथं आल्यानंतर ना तिथं नाव ठेवलं होतं कपिला म्हणून, लय लहान वासर होतं ते. तर तेव्हापासून आहे, आणि सगळ्यात सगळ्यात ह्या गोट्यात जुनं म्हणलं तर कपिलाच आहे, आणि सगळ्यात नवं म्हणलं तर चमचम, जुनं म्हणलं तर कपिला. तर इथं बघू शकता. तर ह्या कपिलाची माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. कपिला लय खराब दिसते, पहिले लय चांगली दिसत होती, आणि ही त्याचं पोरगा, आणि ही कालवड, ही शिंगडी कालवड आहे कोणाची, तर शिंगडी गाय कुठे गेली हो का मित्रांनो, ही शिंगडी गाय आहे का, या शिंगड्या गायची ही शिंगडी कालवड आहे. हिचं काय नाव ठेवलं नाही आपण, कारण की हिला विकायची होती आपल्याला, विक नाही म्हणून राहिली ती शिंग वाढली पण कापाय पण येणार, तिने कायच होणार. तर आता जर कापली तर तिला त्रास होऊ शकतो असं वाटतंय मला. इथं बघू शकता तुम्ही तिची शिंग लय वाढली ती, ही पण गरीब आहे, पांढरी आहे, लय भारी दिसली असते शिंग नसती तर. आणि बिगर शिंगाच्या गायींनाच मार्केट राहतं, अन्यथा मार्केट राहत नाही शिंगवाल्यांना मित्रांनो. तब्बल 20-25 हजारांनी मार्केट कमी येतं, 20-25 हजारांनी, एवढं दिसण्या फरक असतं ना, त्याच्यामुळे मार्केट कमी येतं. तर ही गाय आहे आपण आणलेली आपल्या भावाच्यातनं. तर 46 फाट्या म्हणून आहे, आपण राहतो 50 फाट्यावरती, आणि आपला भाव राहतो 46 फाट्यावरती. तर त्यांच्या घरून ही गाय आणली होती, आणि हिचं नाव बघा, ही म्हशीला सारखी मारती ही गाय आणि ती मागे शेण टाकते ती गाय, ही दोघी एकाच घरच्या येत्या, एकाच मालकाच्या येत्या. ही गाय आपण आणल्या होत्या तब्बल, ही गाय आणली होती 1 लाख, ह्या दोन्ही मिळून 1,67,000 रुपयाला गाय आणल्या होत्या ह्या दोन आपण. तर ह्यांची पण 2-2 वेता झालेली आहे ती. आणि हिचं नाव आहे आवळी, हिचं नाव आहे जावळी म्हणतो, कारण की दोन्ही एकाच मालकाच्या येते आणि सेम दिसते थोडं म्हणून. आणि ही बघा, ही गाय उभा राहिली का, हे तिकडं तोंड करून, हिची ही मुलगी हो काय, ह्या गायची आहे का. आणि ही गाय कुठून आणली होती आपण, तर ही गाय आणली होती आपण इथं बारामतीला जाताना निरा म्हणून ही कुरबाई म्हणून गाव आहे, तर तिथून आणली होती आपण. तर अख्ख्या गोठ्याची सगळ्यात महाग गाय ही आहे. तर किती 1,37,000 ही गाय आहे, निव्वळ 1,37,000. आणि ही तिची मुलगी. आणि पहिल्यांदा एक वासरू झालं होतं तर ते देऊन टाकलं आपण सांभाळायला, ही झालं तर कालवड झाली होती, ती सांभाळायला देऊन टाकली. तर तुम्हाला सांगितलं हे सगळे काय, ही त्या कुरबाईवालीची मुलगी आहे, आणि हिला काय नाव बिवून काय नाही ठेवलं, कारण की हिला पण आपल्याला द्यायची होती, कारण की कालवडी आपण सांभाळत नाही ना, आपण देऊन टाकतो कालवडी. आता चमचम सांभाळी, कारण की ह्यातली एक गाय काढायची, कारण की एक म्हातारी गाय काढली की नाही नंतर आपल्याला चांगलं होईल. ही बघा रेडी कुठनं तर आली पाणी घेऊन, ही रेडी त्या म्हशीची रेडी आहे, ही पहिल्यांदा रेडी झाली ही, कारण की आपण आणली होती ती मस्त सेकंड हँड म्हणजे दुसऱ्या वेताला आणली होती. आणि ही गाय आणताना, ही मस आणताना आपण ही रेडीच होती त्यावेळेस, ती रेडी आणि मस संगच आणली होती, कारण की मस त्या मालकाच्या घरीच विल्ली होती, त्याच्यामुळं दोघीजण आणले होते आपण. त्यावेळेस रेडी लय बारकी होती, आता मोठी झाली आहे. आणि ती गोट्यात आहे का ती तुम्हाला दाखवतो. तर आणि ही बघा चमचमची मम्मी, हां. तर ही गाय राहिली शिंगडी आणली होती आपण ह्याच्यावरनं गिरवीवरनं, आणि ही गाय आणली होती आपण बारामतीवरनं. तर ही सगळ्या गाय जुन्या येत्या कपिलाच्या जुन्या, सगळ्यात जुनी कपिला आहे, आणि कपिलाच्या नंतर नाही सगळ्या गाय आलेल्या आहेत, वीक सगळं. तर तुम्हाला दाखवतो. आणि इथं बघा आपली तर हिला आणलं होतं आपण त्यावेळेस म्हशीला, आणि त्या रेडला आणलं होतं पिकअपमध्ये घालून आपल्याला सांभाळायसाठी. तिथं बघा तिचं पोरगं दुसऱ्यांदा तिला झाला आहे रेडा झाल्यानं पहिल्यांदा झाली रेडी. आणि इथं बघा चमचम कसं
चमचम तुम्हाला माहीतच असेल चमचम कोणाची आहे. चमचम बारामतीवालीची आहे आणि हिचं नाव ठेवलं आहे चमचम आपण. आणि हिला संध्याकाळ सकाळ 2.5 लिटर दूध असतं. सकाळी 2.5 लिटर, संध्याकाळी 2.5 लिटर दूध असतं. तर ही होती आपल्या गायींची सगळी माहिती. आणि आपण गायला काय खायला देतो तर पेंड भुस्सा फक्त देतो आपण. हे तर बघू शकता इंद्रनील पेंड आहे. तुम्हाला त्या दिवशी पण दाखवलं, कालच दाखवलं. पेंड आहे आणि इकडं भुस्सा आहे आणि सरकी पेंड आहे ती कधी कधी देतो गायला, कारण की लय आजारी झाली का नाही मी मग पावर वाढवण्यासाठी देतो सरकी पेंड, असा विषय. तर ही होती आपल्या सगळ्या गायींची माहिती, असा विषय. आणि मित्रांनो सगळ्यात एकदम फनी म्हणजे कपिल आणि रेडी. हो का रेडी कुठे शिरती मध्ये, हो का मारलंच, हो का मारलं, मार खाणार, हो का मारलं. रेडी तुला सरायचं कळत नाही का, मारती तरी मार खाऊन घेते या. हो का मारलं हो. ए चमचमची मम्मी, चमचमची मम्मी, ए चमचमची मम्मी. रेडीचं दावा अडकले हेट रेडी हेट्स. रेडीला लागत नाही बरं का कसलंच. लागतं का नाही तुला, होय का? रेडी सरते का बघा की. सगळ्यात मार्की चमचमची मम्मी, सगळ्यात मार्की आहे, हो का दिसली. आता त्यांना घ्यायचं आहे आतमध्ये, कारण की संध्याकाळ होणार आहे. आणि पेंडी ठेवून आपण काय आतमध्ये घेऊया. मित्रांनो तुम्हाला न्यायचं होतं शिंगणापूरला, पण काय आपलं मित्र येणं तर झाले ते, त्यांना आहे ती कामं, त्याच्यामुळं चमचम वरडते. तर त्यांना आहे ती कामं, त्यामुळे येणं तर काय झालं ते. आता मी एकटा जाणं शक्य आहे, मी जाईन शक्यतो, कारण की मला जायचंच आहे शिंगणापूरला. खूप दिवस झालं गेलो नाही, तर जाऊया. बघू ज्यावेळेस नेईल ना, ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मी गेलेलो. इथं बघा कपिला कसे. तर मित्रांनो आपण गायला सगळे पेन ठेवलेले आहे. इथं चमचमला पेन ठेवलेलं आहे, बघू शकता. आता घेऊया गाय आतमध्ये आपण. आता आज मी बाहेर जाणार आहे. सगळं गाय मित्रांनो रेडी बघा, रेडी बुटकी रेडी. रेडी दम घुटतोय का एवढ्या मध्ये जायची काय गरज आहे का? रेडीला पण सवय लागली मित्रांनो कोट्यात यायची. चला बाहेर नाही जात चला. दमानी या एक जण या कोपऱ्यात यायचं, कोपऱ्यात दमाने एक जण या की. गेले बा पळतच गेले ते. अच्छा कप्पो नको, कप्पो चल बाहेर चल दाबलं मित्रांनो, दाबलं. ये बाहेर इकडे, बाहेर चल ए कप्पो माकल तुम्ही कशाला आलो, तू कशाला बाहेर चालली आहे? तू कशाला बाहेर गेली आहे? कप्पो तुझ्यामुळे ती बाहेर गेली आहे. चल बाहेर, तुला बाहेर पेंट येत नाही का ग? तू ये आतमध्ये ये. रेडी तू येऊ नको, जा बाहेर जा. रेडी मग झालं सगळं, रेडी तीच बाहेर आली निघून गाई. ही तुला टाकलेलं खायला नाही बाहेर झटकाचा आहे बघा. हे कप्पो कपिलाची नाटकं मित्रांनो, कपिला लई शहाणी आहे. हो गेलीच बघा, सुटून जाते. रेडे येऊ नको सांगतोय तुला, एका भाषेत सांगतोय. निमी पेंटर हिनच खाल्ली रेडे. हे कप्पो मित्रांनो बघा, कप्पो ऐकते का? सगळं खाऊन घेतलंय. चा बाहेर. रेडी कुठे गेली रे? रेडी शांत मित्रांनो, रेडी बेली बरं का 100% गेली बा कप्पो बाहेर. चमचमला सोडूया बाहेर आता. चमचम पेन खाती. चमचम चल बाहेर, चल पळायला चल. येऊ नका कोणी सुद्धा. चल की चमचम चल, पळ गेली बघ. कप्पोचं काय खरं नाही. चल बाहेर चल. तिसरी वेळ आहे तुझी, माहिती आहे का? तिसरी वेळ कळलं का तुला? जा बाहेर. चमचम पळ ना कशी काय. कप्पो जाऊ नको, कप्पो रेडी सर जायला तो. चमचम पळ चल. तुला कोण काय करतंय? कोण नाही काय करत. रेडी तिकडे गेली आहे. हो ठेवली पॅन्ट. पळ चमचम, पळायला लागली बघ. पळ चमचम पळ की. चमचमची चार्जिंग उतरली बहुतेक असं, त्याला दूध पाहिजे असं. रेडे कप्पू बघा मित्रांनो, त्याला जायचंच आहे. रेडे
कसं वाटतंय कसं वाटतंय. दात घासलं का? कोलगेट आणू का? हां कोलगेट आणू का? इथं बघा माकाल तर लय बेकडं येतं. माकाल साहेब लय बेकडं येतं. हात पण लावून देत नाही तर हात पण टाकूया आता गायना खायला आपण लगेच. हे बघा कपूला रेडीला चला ग. कपूला देतच नाही. कपूला बांधलंय मी तिकडं. कपू तुला नाही देणार मी. दर नाही देतच नाही तुला तुझा. सारखी मारत असते सगळ्यांना. हां नाही रेडे खा ग. रेडे 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 कपूल दे की रेडे. हो मित्रांनो कपिलाला दिलंच नाही. कपिलाला दिलंच नाही मित्रांनो. देऊ का तुला होय का कपलो. ते तिला टाकले हिला टाकले बांधल्यामुळे बघा बांधल्याचा परिणाम कसा. दर खावा. महाकाल गेलं बाय ते त्यांच्या ताटात. महाकालला काय करत नाही ते. महाकालच्या तोंड मित्रांनो चमचम कुठं गेली आहे तिकडं बघितलं का. चमचम कुठे चमचम अय चमचम 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 इकडे चमचम. चमचम काय बहु दे नाही ती माती खाती मित्रांनो. तिला काय माहिती माती खायची सवय लागली. माती खाती सारखी. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता मम्मीनं हे सगळं धुतलेलं आहे स्वच्छ एकदम. इथं पाण्यानं आणि ब्लॉक आणि वरचं धुतलेलं आहे पाणी स्वच्छ एकदम. मी चाललो आहे पाटी घेऊन चाललो मी. शेवटची पाटी आहे शेवटची. त्या गेलं टाकायची बरं. खूप कोण घातलं मध्ये आणि कपल्याला टाकलेलं आहे आपण सगळं. रेडे रेडे चमचम काय करते मित्रांनो. चमचम माती खाते. चमचम चमचम अय चमचम. चमचम होऊ देत नाही. हे आता तिला कपिलाला बांधले म्हणून तू आली काय इथं खायला. तू आली काय इकडे काय घेतो. चमचम पळत आली बघा. चमचम इकडे चमचम इकडं. दम भरलाय पळून तिथं. इथं बघा सगळ्या गायना आपण खायला टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही. म्हशीला आणि इकडं पण सगळ्यांना. म्हशे कसं लागतंय. इथं बघा रेडा कसं लागतंय खायला. मग मीच टाकले तुला खायला. हां मी नाही टाकलं. हा बरं थँक्यू मग ओय म्हशी. मित्रांनो मस्त बाय कसली मीच पेंट ठेवली मीच खायला टाकले ना अशी करते. हात सुरी लावून देत नाही. मारते शानी नाही मग अशीच करते सारखी. तर आता जायचं आपल्याला मोटर पण चालू करायला कारण टाकीतलं पाणी सगळं मम्मीने संपून टाकलेलं आहे. इथं सगळं संपून टाकलेलं आहे पाणी बघू शकता तुम्ही. आणि अण्णा चाललेलं आहेत वैरण काढण्यासाठी आणि मी चाललो आता मोटर चालू करण्यासाठी. जाऊया मित्रांनो. मम्मीनं सगळं पाणी बहुत खाली घालवलेलं आहे इथं बघू शकता. बहुत खाली कशाला घालवलं पाणी. हां याड लागलं काय अगं मम्मी. मित्रांनो सगळं पाणी बहुत खाली डाळीमध्ये घालवलं बघा. तिकडे गेलं पाणी बहुत खाली पण घालवलं. इथं बघा फरशी घासायचं चालू सामान पण आणायचे. काय नाही सामान. मोबाईल डाळ आणायची आणि खीर करायची. ती खिरीचं सामान आणायचे. तर येणार आहे दीदी बहीण आपली येणार आहे. तर तिच्यासाठी करायचं स्वयंपाक. सामान आणायला पण जायचं पण सामान आणायला आपल्याला अंधार होईल. अंधार झाला तुम्हाला नेता येणार नाही ना. तर आता आधी मोटर चालू करून जाऊया घरी आता लगेच. कसं आहे व्ह्यू निसर्गात इकडे बघा. तर मित्रांनो झाली संध्याकाळ बघू शकता 9:15 वाजलेले आहेत आणि आपलं सगळं गायींचं काम वगैरे झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. इथं बाबांना जेवण वाढलेलं आहे. बाबांचं जेवण झालेलं आहे इथं. आणि इथं बघू शकता आपण सगळ्या गायी सोडलेल्या आहेत बाहेर. आणि इथं बघा मित्रांनो चमचम दूध पिऊन बसली आता इथं लगेच म्हणजे. आणि मित्रांनो जेवण काय केलं तुम्हाला दाखवतो. दूध येणार आहे त्यामुळं इथं बघू शकता तुम्ही काय केलं. खीर केली, गवारीची केली, वरण केलंय. हां इथं बघू शकता भात केलाय. खीर केलेली आहे शेवळ्याची खीर. इथं काय आहे गवार आहे. इथं वरण आहे. भात कुठं आहे इकडं बघू शकता भात आहे कसं हो का. आणि इथं आता संध्याकाळच्या दररोज आपण भाकरी करतो. मम्मी भाकरी करते पण आता करायच्या चपात्या कारण की दीदी येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला उद्या दाखवतो. आणि अजून काय राहिलं तर करेल मम्मी इथं स्वयंपाक.
आणि आपण जेऊया नंतर मग. तुला रताळ्याचं करून आणि माझी आहे आज एखादच तुम्हाला दाखवतो आज किती तारीख आहे ती इथं बघू शकता. इथं आज किती तारीख आहे? आज 11 आहे ना? 11 तारीख आहे ना आज? आज आहे 11 तारीख आणि आहे कमला एकादशी आज. तर मित्रांनो माझा चेहरा चुकल्यावर दिसतो कारण की मला येत होती चक्कर मागायची थोडीशी. तर त्याच्यामुळे असं कशाने चक्कर येत होती? काय माहिती. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आणि काय रताळ्याचं काय म्हणले? रताळ्याचा किस्सा. रताळ्याचा केस मी खाणार आहे. आज एकादश आहे. दरवेळेस माझी एकादश असते दर 15 दिवसाची महिन्याची. तर करूया फराळीचा प्रसाद घेऊया आणि झोपूया. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय. इथं बघू शकता चपात्या चालू झालेल्या आहेत. किती चपात्या करायच्या त्या? 10-12? बरं बरं चालतंय. तर झोपूया. बाय.